हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये PSI STI ASO 2011ची प्रिलिमची क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. तसेच PSI प्रिलिम एक्झाम 2012ची पण आपण बघितलेली आहे. तर आता आपण STI प्रिलिम एक्झाम 2012ची बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यामधील सायन्सचे क्वेश्चन आपले प्रिवियस लेक्चरमध्ये झालेले आहे. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, तसेच किती प्रश्न रिपीट झालेले आहे, तुमचे ते पॉईंट या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच तुम्हाला MPSC नोट अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन आहे यकृत ग्रंथी, लालोत्पादक ग्रंथी, थर्ड स्वादुपिंड, फोर्थ आहे जठर. तर मित्रांनो, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती यकृत आहे ग्रंथी आहे, म्हणजे लिव्हर. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जर जमिनीपासून 10 मीटर उंच नेला, त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती असेल? म्हणजे पोटेन्शियल एनर्जी विचारलेली आहे आपल्याला. आणि 10 kg वस्तुमान म्हणजे मास किती आहे तिचं? 10 kg आहे आणि हाईट 10 मीटर दिली. गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेले मित्रांनो. तर स्थितीज ऊर्जाचा फॉर्म्युला काय आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा? तर mgh आहे, म्हणजे वस्तुमान उनले उंची उनले गुरुत्वीय त्वरण. तर याचे योग्य आन्सर कोणतं असेल? तर 980 जूल. ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? ऑप्शन आहे A, B, D आणि C. तर मित्रांनो, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली जीवनसत्व कोणते तयार होत असते? तर ते D जीवनसत्व असते. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला D जीवनसत्व मिळते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 100 वॅट व 240 व्होल्ट दिव्याचा विद्युतरोध टिंबटिंब असेल, तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? तर तो किती असेल? 576 ओम्स. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लहान मुलांमध्ये रातंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मित्रांनो, लहान मुलांमध्ये रातंधळेपणा हा रोग A जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड क्लाइव्ह, थर्ड लॉर्ड वेलसी, फोर्थ लॉर्ड हेजिंग. तर मित्रांनो, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर ती लॉर्ड वेलसीने सुरू केली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर ऑप्शन आहे मूकनायक, जनता, समता आणि संदेश. तर मित्रांनो, हे मूकनायक, जनता आणि समता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र होते, परंतु संदेश हे वृत्तपत्र त्यांचे नव्हते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सेकंड सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी, थर्ड दादाभाई नौरोजी, फोर्थ आहे ओमेशचंद्र बॅनर्जी. तर मित्रांनो, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते ओमेशचंद्र बॅनर्जी होते. पहिलं अधिवेशन हे 1885ला मुंबई येथे भरलेलं होतं. त्यानंतर सेकंड अधिवेशन 1886ला कलकत्ता येथे भरलेलं होतं. त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते. सेकंड, तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते. थर्ड, तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. फोर्थ, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, ह्याचं योग्य आन्सर काय आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते. तर फर्स्ट विधान हे बरोबर आहे. त्यानंतर तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते. तर सेकंड विधान पण बरोबर आहे. थर्ड, तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. तर मित्रांनो, तिसरा ऑप्शन पण करेक्ट आहे. तर याचे योग्य आन्सर काय आहे? तर वरीलपैकी सर्व. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? तर ऑप्शन आहे प्रांतीय स्वायत्तता, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा, कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी, फोर्थ मतदारांची संख्या वाढवावी. तर मित्रांनो, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा अशी सायमन कमिशनने शिफारस केलेली नव्हती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या?
तर ऑप्शन आहे विदा सावरकर, अनंत कान्हेरे, विनायक दामोदर चाफेकर, फोर्थ आहे गणेश दामोदर चाफेकर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अनंत कान्हेरे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. त्यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडलेल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? तर ऑप्शन आहे गांधीजींना अटक, काँग्रेसचा विरोध, चौरी चौरा घटना, फोर्थ आहे पहिले महायुद्ध. तर मित्रांनो गांधीजींनी असहकार चळवळ कशामुळे थांबवली होती? तर त्याचे कारण काय होते? तर चौरी चौरा घटना. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चॅटर्जी, डॉक्टर एनी बेझंट, फोर्थ आहे पंडित मालवीय. तर मित्रांनो याचं उत्तर आहे डॉक्टर एनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्झन वायली याला कोणी गोळ्या घालून ठार मारले? तर याचं उत्तर आहे मदनलाल धिंगरा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1919च्या मॉनफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरवली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कनिष्ठमध्ये 145 व वरिष्ठ सभागृहामध्ये 60. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे.